श्रद्धेत सौदा नको बाळा, हे दिले तर मी तुझे करीन असा व्यापार माझ्याशी करू नकोस. जिथे अपेक्षा असते तिथे व्यापार असतो आणि जिथे निरपेक्ष प्रेम असते तिथेच खरी श्रद्धा असते. तू देहाची काळजी करतोस ना, मी आत्म्याची. तुला तुझी कातडी शरीर जपायचे आहे, पण मला तुझा आत्मा शुद्ध करायचा आहे. त्यामुळे संकटे आली तरी घाबरू नकोस, ती तुझ्या आत्मा लक्ष करण्यासाठी आली आहेत. मौन हे माझे सर्वात मोठे भाषण आहे. जेव्हा मी तुझ्या प्रश्नांवर गप्प बसतो तेव्हा निराश होऊ नकोस. माझे मौन तुला हेच सांगत असते की आता तुझी वेळ संपली, माझी वेळ सुरू झाली आहे. तू फक्त बघत राहा. मी करता आणि करविता आहे. तुला वाटतं तू संसार चालवतोस. अरे वेड्या, तुझ्या श्वासावरही तुझा ताबा नाही. तू फक्त बाहुली आहेस. सूत्रे माझ्या हातात आहेत. तू फक्त तुझे कर्म कर. फळाची दोरी माझ्या हातात आहे. तुझी पात्रता मी ठरवतो. तुला काय मिळावे आणि कधी मिळावे हे तू ठरवू नकोस. तुला एखादी गोष्ट मिळत नसेल तर समजून जा की तुझी पात्रता अजून झाली नाही किंवा ती गोष्ट तुझ्या लायकीची नाही. जगण्यासाठी पळू नकोस, जगून बघ. भविष्याच्या चिंतेत तू तुझा आजचा मारून टाकतोस. श्वास घे, थांब आणि आजूबाजूला बघ. मी प्रत्येक कणात भरलेला आहे. अपमान पचवायला शिक. ज्याला मान आणि अपमान समान वाटतात तोच खरा अर्थाने साधू होतो. लोकांची तुझ्या अपमान केला तरी तू चिडू नकोस. ते त्यांचे कर्म करत आहेस. तू शांत राहून तुझे कर्म कर. वासना हेच दुःखाचे मूळ आहे. तुला दुःख का होतं? कारण तुला काहीतरी हवं असतं आणि ते मिळत नाही. काहीच नको असं असणं हीच सुखाची पहिली पायरी आहे. मी तुझ्या आत आहे, मला बाहेर शोधू नकोस. तीर्थक्षेत्रे जाऊन मला शोधण्यापेक्षा डोळे मिटून स्वतःच्या हृदयात शोध घे. जिथे मी अहंकार संपवतो तिथे स्वामी सुरू होतात. तुझ्या संयमाचा बांध फुटू देऊ नकोस. परीक्षा बघितल्याशिवाय मी कोणालाही जवळ करत नाही. तुझे हाल होतील, लोक नाव ठेवतील, पण जो शेवटपर्यंत डगमगत नाही त्यांच्या गळ्यात मी माळ घालतो. दान केल्याने कमी होत नाही. विहिरीतून पाणी काढले की झऱ्याला नवीन पाणी येते. तसेच तू दुसऱ्याला मदत केलीस तर तुझे कधीच कमी होणार नाही. मी तुझ्या ओंजळीरित्या राहू देणार नाही. भीती हा माझा अपमान आहे. माझा भक्त असूनही जर तू उद्याची चिंता करत रडत बसलास तर तू माझ्या समर्थपणावर शंका घेतोस. छाती ठोकपणे सांग जगाला माझा बाप स्वामी समर्थ आहे. नातं तुझ्याशी माझ्याशी जोड, जगाशी नाही. जगातील नाती स्वार्थाची आहेत. वेळ आली की ते तुटतात, पण माझ्याशी जोडलेले नातं जन्मोजन्मीच नाही तर अनेक जन्मांचे असते. शुद्ध आहार, शुद्ध विचार. जसे अन्न खाशील तसे मन होईल. सात्विक राहा म्हणजे तुझे विचार पवित्र राहतील आणि पवित्र मनातच माझा वास असतो. कर्म कोणालाही चुकलेले नाही. मी समर्थ असलो तरी कर्माचा नियम मोडत नाही. तू केलेल्या चुकांची फळे तुला भोगावी लागतील, पण हो, त्या भोगताना होणाऱ्या वेदना मी नक्कीच कमी करेन. हिशोब इथेच पूर्ण करायचा आहे. कोणाचे देणे ठेवू नकोस आणि कोणाचे वैरी ठेवू नकोस. हे हिशोब इथेच पूर्ण कर, नाहीतर ते फेडायला तुला पुन्हा जन्माला यावे लागेल. दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणू नकोस. माझी पूजा नाही केली तरी चालेल, पण कोणी गरिबाला आत्मा दुखावू नकोस, कारण त्याच्या रडण्यातून निघालेला शाप माझे कवचही भेदून जाईल. स्थिर राहायला शिक. पाण्यावर तरंग आल्यावर त्यात
त्यात चेहरा दिसत नाही आणि शांत झाल्यावरच प्रतिबिंब दिसते. तसेच मन शांत झाल्यावरच तुला आत्मज्ञान होईल. शेवटचा क्षण महत्वाचा. आयुष्यभर काय केले यापेक्षा शेवटच्या क्षणाला तुझे चित्त कोणाकडे आहे हे महत्वाचे. म्हणून सराव आतापासूनच कर. मुखात सतत नामस्मरण ठेव. मी गेलो नाही, मी आहे. देह त्यागला म्हणजे मी संपलो असे समजू नकोस. वडाच्या झाडाच्या पारंब्याप्रमाणे मी सर्वत्र पसरलो आहे. तू फक्त हाक मार, मी हो देईन. हे 20 संदेश आज स्वामींच्या शिकवणीचे सार आहे. हे विचार तुमचे जीवन नक्कीच बदलतील. पुढच्या संभाषणात तुम्हाला स्वामी समर्थांच्या आयुष्यातील एखादा चमत्कार किंवा प्रसंग ऐकायला आवडेल का? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.